ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे. आपल्या नित्याच्या परिचयाच्या उसाच्या दृष्टांतातून एक सोलीव तत्व सहज सुंदरपणे त्यात व्यक्त झाले आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने तर या अभंगाला एकूणच संत वाङ्मयात तोड नाही. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊस दिसताना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी तिकडी नसते. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये, फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण, ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्वाशी आपली भेट होणार नाही, आपले मिलन होणार नाही. ह्या पृथ्वी तलावर जेवढे म्हणून सजीव आहेत त्या सजीवाच्या ठाई चलनवलन करणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्यरूपी परमतत्वाशी आपली गाठ होणार नाही. आणि त्यालाच तर आपण जीवाशिवाची भेट म्हणतो. त्यापासून आपण वंचित राहू. माणूस बाई, गुरढोरं, कुत्रमांजरं, झाडं झुडपं या सर्वांच्या ठाई वसणारं चैतन्य तत्व जसं आकारानं वाकडं तिकडं नाही तसं ते रंगानं काळं गोरही नाही. आपल्या पंचेंद्रियापैकी आजकाल डोळ्यांना आपण अवाजवी महत्त्व देऊ लागलो आहोत. डोळ्याला जाणवणाऱ्या रंगाची आपल्याला कमालीची भूल पडत चालली आहे. उपवर मुलाला जर विचारलं की बायको कशी पाहिजे तर तो चटकन उत्तर देतो, गोरी. त्या गोरेपणासाठी मग मेकअप आला, ब्युटी पार्लर आले, फेसियल आले, ब्लिचिंग फ्लिचिंग काय म्हणतात ते आले. उपवर मुलीलाही माहीत असतं की आपण आहोत त्यापेक्षा अधिक गोर दिसलो तरच आपल्याला पसंत केलं जाणार आहे. पाहुणे येणार म्हटलं की ती आपली 2 तास अगोदरच मेकअपला बसलेली असते आणि ज्याला थोडा भडकच म्हणता येईल असा मेकअप करून चहा पोहे घेऊन पाहुण्यांसमोर येते. उपवर मुलगा तिला पसंत करतो. दुसऱ्यांदा लग्नात तर ती ब्युटी पार्लरवाल्या बाईलाच घरी बोलावते आणि चेहरा रंगवते. लग्नानंतर घरी आणलेल्या नवरीला संसाराच्या रामरगाड्यात जेव्हा दररोज तसा मेकअप करणं शक्य होत नाही तेव्हा तिचं मूळ रूप नवरदेवाला दिसते आणि आपली फसगत झाली हे त्याच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा सुखी संसाराचे 3-13 वाजतात. यासारख्या फसगतीलाच तर संत चोखामेळा म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा. बरं, गोरा हा आपल्या भारतीयांचा मूळ रंग नाही. गोऱ्या रंगाचं आकर्षण हे इतिहास काळात अगदी अलीकडचं आहे. आपला राम सावळा होता, कृष्ण सावळा होता, पंढरीचा विठोबाही सावळा आहे, खरं तर काळा सावळा आहे. पण तुकारामाला जे ध्यान सुंदर वाटतं कारण तुकाराम त्याला परमभक्तिभावानं निहाळतात. जगप्रसिद्ध असलेल्या लैला मजनूच्या प्रेम कहाणीची नायिका लैला रंगाने काळी होती, पण ती आपल्या दृष्टीनं, जनसामान्यांच्या दृष्टीनं, मजनूच्या दृष्टीनं तर ती सुंदरच होती. तिच्यासाठी तो वेडा पिसा झाला होता. मजनू म्हणजे वेडा पिसा. मजनू हे त्याचं मूळ नाव नाही, त्याचं मूळ नाव आहे कैस. लोक ते विसरलेत आणि प्रेमकथेत शिल्लक राहिली ती त्याची वेडी अवस्था, जुनून. म्हणून तो मजनू. प्रेमाच्या परमोत्कट अवस्थेचे नाव आहे परमेश्वर. त्या अवस्थेत आपल्याला दर्शन होते परमतत्वाचे. वाकडे तिकडे आकार आणि काळे गोरे रंग आपल्याला भूल पाडत नाहीत. शुद्ध रसपान करण्यात आपण इतके मशगूल असतो की आपल्याला जगाचा विसर पडतो आणि आपण ज्याला ध्यान ध्यान म्हणतो ते यापेक्षा वेगळे असते तरी काय.